नमस्कार, मी प्राध्यापक किसन अंबुरे, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा अपक्ष उमेदवार। आज मी किटा या गावासमोरील गाव कापरा तालुका यवतमाळ या गावामध्ये आलो आहे। या गावातील लोकांच्या जे समस्या आहेत त्या समस्या आपण जाणून घेऊया। या भाऊ इकडे या, सांगा आता तुमच्या समस्या काय आहे? विठ्ठल नगरीतल्या लोकायले आमचं ना आमची मागणी आहे फक्त घर बांधून देणे आम्हाला ही जागा नावी करून देणे एवढीच आमची मागणी आहे। दुसरी काहीच मागणी नाही। तुम्हाला आतापर्यंत घरकुल भेटलं नाही? मला 20, 22, 25 वर्ष झाली इथं दोन डाव आलं पण आम्हाला कसं काय जागा ते आणि तुमचे निवडून आलेले आमदार आहेत ते आले नाही का इकडे? कधी भेट दिली नाही का? आणि हे घर पडलेलं आहे का? म्हणजे पुराला आलं की घर तुमचं पाण्यात जातं. हो का? हे सर्व मातीचेच घर आहे। हे आपण बघा, आतापर्यंत 25 वर्ष यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे जे खासदार राहिलेत, यवतमाळचे जे आमदार आहेत ते फक्त मतं मागायलाच येतात, निवडून आले की गावाकडं फिरूनही पाहत नाही। लोकांच्या अनेक समस्या आहेत, त्यांचे छोटे छोटे प्रश्न आहेत। यांना सरकार जनतेसाठी आहे, सरकार जनतेचं शोषण करत आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे। सरकारने जनतेसाठी कामं केली पाहिजे। जनतेचे जे प्रतिनिधी आहेत, खासदार आमदार, यांनी निवडून आल्यानंतर जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे। शेजारीच मोठी नदी आहे, बाजूला इकडे नाला आहे। दोन्ही नदी आणि नाल्याला पाणी आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात पूर येते। पूर आल्यामुळे या गोरगरीब लोकांचं घर पाण्यामध्ये जाते, घर पडते, राहायला चांगलं घर नाही, कौलाचं घर आहे, गावाला तट्टे बांधून आहे, गावाचं नाव भिंती बनवलेले आहे। हे असे यांच्या समस्या आहे। त्यांना 15-15 दिवस पूर आल्याच्या मुळे त्या पुराच्या कालावधीमध्ये यांना जेवण मिळत नाही, अन्न मिळत नाही, म्हणजे किती त्रास सहन करावा लागतो। या मावशी, तुमच्या समस्या सांगा। तुम्ही बोला, ज्यांना माहिती आहे हा काका, काका तुमच्या समस्या सांगा। आमचा काही विषय नाही, हो, पण आपलं घराबद्दल आहे बा. घराबद्दल आहे। हो हो, मावशी तुमच्या काय समस्या आहे? हो, आमचं म्हणणं आहे का हे बा आम्हाला घर मिळले पाहिजे, जागा मिळली पाहिजे, असं आहे आमचं म्हणणं। हो. आम्हाला बाकी काहीच नाही। पैसे नाही, आदला नाही, काहीच नाही पाहिजे आम्हाला। फक्त आम्हाला तेवढी मागणी आहेच आमची। हो एवढी मागणी केली आम्ही त्याले, तर दिलं नाही आम्हाला। हो हो, आता या गावात तुम्ही किती वर्षापासून राहता? तरी 30 वर्ष झाली आम्ही इथे। हो 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 या काठ होतं, या काठावला, या काठ झाल्यामुळे 30 वर्ष सांगा। हो का? एवढी काही नाही। आम्हाला कोणता लाभ भेटला हो, एवढे 30-35 वर्षहून 40 वर्षहून तुम्ही या गावात राहता। जसं तुमचं लग्न झालं तेव्हापासून तुम्ही या गावात राहता, तरी तुम्हाला घरकुल भेटलं नाही। तुम्हाला पूर आल्यानंतर इथं कोणी मदतीचा हात द्यायला येत नाही। फक्त सातपुरतं तोंडावर चोपडं असं दिलं हो 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 सरकारनं नाही दिलं। हे म्हणजे तुमच्या सारख्या करायचं आमच्या भली हो. तर असं चार दोन पाहिले असं जुने पुराने कपडे वाटले। हो 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 हो। तर आता मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी उभं राहिलो। मी निवडून येऊ न येऊ ते ईश्वर जे करेल, परमेश्वर जे करेल ते करेल, पण तुमच्या गावाचे जे प्रश्न आहे ते प्रश्न मी ठामपणे मांडील। हा व्हिडिओ जो काही मी बनवला, हा व्हिडिओ मुंबईपर्यंत, दिल्लीपर्यंत मी पाठवणार। ते नक्कीच तुमच्या प्रश्नाची दखल घेतील, एवढी मी तुम्हाला आश्वासन देतो। आणि तुमच्यासाठी तुम्ही माझ्या सर्व आईसारखे आहात। तुमचं हे एवढं असं दुःख बघून मी तुमच्यासाठी माझ्याकडून जे काय करणं होईल, शक्य होईल, जिथपर्यंत मला जाता येईल, कलेक्टर ऑफिस असेल, मंत्रालय असेल, तिथपर्यंत मी जाईल आणि तुमचे प्रश्न तिथं मी पोचवणार। धन्यवाद। घर बांधा माती नाही, लाजी बंडाची आणून देत नाही, कार्ड धरते, आम्ही कसं काय करा, काय ना घर बांधा, काय ना माती नाही।
आमचे तशी विधवा बाय आहे हो. आमचे घरी येऊन आहे पण आम्हाला येऊन भेटून नाही राहिले. या जागेची आम्हाला खर्च आम्हाला. हो हो आटो असलं का घरी आले हो 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 कसं आहे मग आटो आलं का आमच्या नावी जागी करून दिले बरोबर हे दूर नाही राहिले पोलीस म्हणते तसं. आणि तुम्ही एवढे वर्ष मतदान करता पण कोणीच तुम्हाला कामं देत नाही. मताच्या टायमाला म्हणते का आम्ही देतो. आता गावची असताना गावची सरपंच आता आम्ही हो. देते ना तर मत हो पण आता हे सरकारी वय बुवा आता बस कोणीच फिरून नाही बा. हो हो मग आता वाचा इथं पुरा आमचा सरकारी वय मध्ये देऊन राहिला आम्ही मत नाही तर आमची झोपडपट्टी पूर्ण मत देणार यंदा देणार नाही. चला बाई, सरकारी हो 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 या भाऊचे हे इकडले पट्टा पूर्ण पडले हो 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 हे बघा पूर आला की लोकांची म्हणजे कापरा या गावातील जनतेची नागरिकांची घरं पडते, काय अवस्था आहे हे बघा. साधे साधे कुपाट्याची घरं आहेत. हे बघा पूर आल्यानंतर ढोरांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होतो. असे अनेक प्रश्न आहेत, छोटे छोटे प्रश्न आहेत. तरी पण हे निष्काळजी जे काही आमदार खासदार प्रतिनिधी निवडून येतात ते केवळ स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठीच मत मागायला येतात आणि निवडून आल्यानंतर